नमस्कार, जनसेवा आयुर्वेदामध्ये आपलं स्वागत आहे. आजार कोणताही असू द्या, एक वेळ जरूर भेटा. कॅन्सर, शुगर, BP, थायरॉइड, फॅटी लिव्हर, युरिनच्या समस्या, ब्लडर, हार्टच्या समस्या, टोंगळीदुखी, गुडघेदुखी, डोळेच्या समस्या, कमी दिसणं, जास्त दिसणं किंवा मोतीबिंदू वगैरे, केसाच्या समस्या, दात हिरडी दुखणे, लाल त्रास होणे, कीड लागणे, सळसळ करणे, वास येणे तोंडाचा, आणि पोटाच्या पित्त, वात, गॅस किंवा लघवी संडासचा प्रॉब्लेम, युरिक ॲसिड प्रॉब्लेम. मला 2-3 पेशंट भेटले युरिक ॲसिड प्रॉब्लेमचे लोक. तुमचं युरिक ॲसिडचे प्रॉब्लेम, तुम्हाला जे आहे समस्या, ते माझ्याकडेच होणार समाधान. तुम्ही ॲलोपॅथिकमध्ये किती दिवस जा, तिथं समाधान नाही. दवाखाने करू परेशान नका हो. मला हे संदेश द्यायचा आहे. त्याच्यामुळं युरिक ॲसिड असू द्या या कॅन्सरच्या, किमो करू तुम्ही शेवट मरणार. कॅन्सरवालं माझं सजेशन आहे. तिकडे ॲलोपॅथिक किमो करू तुम्ही लास्टला मरणार आहे, पण जनसेवामध्ये तुम्ही जित्त वाचणार. आता जनसेवामध्ये यायचं की तिकडे मरायला जायचं हे तुम्ही ठरवायचं आहे. इतकं बोलतो. आज आमच्याकडे ताई नांदेडहून आलेली आहे की त्यांना त्यांनी म्हणे नांदेडला मी पुष्कळ जागी दवाखाना केलं, परंतु माझं काही कमी नाही झालं. काय परिस्थिती आहे, काय दाताची समस्या आहे, आपण हे घेत आहे. काय दाताची समस्या ते सांगा मला आपल्याला. कसं काय व्हायला? माझा दातच लय दुखत आहे. हां दवाखाना केला, माझं काही दुखत नाही. किती वर्षापासून? आता 2-4 दिवस झाले, 8 दिवस झाले. म्हणजे आता रोग लागला का तुम्हाला? आता रोग झाला. ते लहानपणी पडून गेले. लहानपणी म्हणजे लग्न झाल्याच्या नंतर होते का? नाही, अगोदरच. बरं, पडले होते दात. मग त्याच्यानंतर तुम्हाला आता कीड लागली एकच दाता लागली. आता फक्त एका दाता लागली आहे ना आतापर्यंत? नाही दुसऱ्या. मग दवाखान्यात वगैरे गेलते का नांदेडच्या? किती वेळेस गेले होते? एकच वेळेस. मग काय झालं मग तिथं? काहीच झालं नाही. म्हणून तुम्हाला इथं आला. तुम्हाला कोण सांगलं इथे यायला? आमच्या भावानं सांगितलं. तुमचा भाऊ आहे? नंदगावहून पता लागला. हां. तर बरं, त्याने म्हणजे त्याचे ते नंदगावचे माझ्याकडे पेशंट आहेत, त्याचं चांगलं झाले असं विचारले का होते तुम्ही? हो, आता डोळ्यासाठी येणार होतं, त्याचं चांगलं झालं. हां, त्याच्यामुळे माझ्याकडे सर्वच पेशंट चांगले व्हायले. आता एखादे पेशंट कसं असते, ते घेत नाही माझं ट्रीटमेंट बरोबर, ते अर्धवट घेतात. काय असे राहतात, पैसे नसते, काही नसते, गोरगरीब राहते, काय असते, काही अडचण नाही. पण ज्यानं पेशंट घेतात ते डायरेक्ट क्लिअर आहे. यश या नो दोनच गोष्टी आता इथं आहे की नाही. काय हरकत नाही, आपण बघूत काय किती दात प्रॉब्लेम. बरं, पाणी पिते वगैरे दुखते का? एका साईडनेच पाणी पिवावं लागतं. अरे बापरे, एका साईडला? आता इकडूनच पिते पाणी. इकडूनच. आता हे हाडं वगैरे दुखायला असतं? हां, हे दुखायला. ते सर्व तुमचं दुखायला असतं? हे सर्व आहे की नाही? हे डोकं वगैरे, डोळा वगैरे. चला, काय हरकत नाही. ते सर्व आपल्याकडं पाहिल्याच्या नंतर होऊन जाईल, त्याच्यावर नो टेन्शन. आणि मला तेच सांगायचं आहे, भारत देशामध्ये कसं आहे, लोकांना वाटायला की क्लिप लावायचा इथं जनसेवा इस्लापूरमध्ये क्लिप लावायचा असेल, सिमेंट भरायचा असेल. हां, हे नवं. हे आपला दवाखाना निसर्गाप्रमाणे. आता तुमचा एक दाढला कीड लागला, दुसरी दाढला कीड नाही लागाव, दुसरी दाढला कीड नाही लागाव, सर्व दात आणि मजबूत राहावा, वास येऊ नये, दुर्गंधी येऊ नये, चांगले स्वच्छ स्ट्रॉंग राहावं. ही नाही. आता काही लोक मशिन्या लावले, दात ढिले करून घ्यायले. हे ढिले नका करू. आजकालच्या नवीन तरुण पोराची फॅशन झालेली आहे की आमचे दात पांढरे पाहिजेत, पण पांढरे इथं निसर्गाप्रमाणे होते, ते तिकडे मशिन्या लावून ढिले करून घ्यायले. तर असं न करता स्त्रिया, महिला, जे मुली आहेत, त्यांना मला हे संदेश द्यायचा आहे. तुम्ही मशिन्या लावू नका बाई. भौतिक गरजेपासून जे भौतिक साधनं आहेत त्याच्यापासून आहे की नाही, दात कवा चांगलं होत नसतो. एक दिमागामध्ये ठेवा, जे निसर्गाप्रमाणे आहे त्याच्यानुसारच दात आपले चांगले होते. हे बुद्धी. आता हात BMS MD ते जे आहेत ते ॲलोपॅथिकवाले होतं. आता त्यांनी ते पैसे घेण्यासाठी तुमचा त्याचं तेच बघायचं राहते ना. एक दात कवा खराब होते, दुसरा दात खराब झाली की आपल्याकडे पेशंट कवा येते, तिसरा दात झालं की कवा पैसे येते, कवा मी मोठी बिल्डिंग बांधू. हे त्याचे ध्येय आहेत, हे त्याचे नियम, हे माइंड आहेत. म्हणजे ते सांगू शकत नाही. ते दिमागामध्ये एक वाईट भावना असते माणसाच्या, ती आहे. माझ्याकडे वाईट नाही. लोकांचं कल्याण निसर्गाप्रमाणे कसं व्हावं, डोळा निसर्गाप्रमाणे कसा चांगला व्हावं, कॅन्सर निसर्गाप्रमाणेच कसा चांगला व्हावा, केस निसर्गाप्रमाणेच कशी यावं. जे की किमोथेरपी ट्रान्सप्लांट करायला एक केस उगून शिवाले, त्याला लागाले 1.5 लाख रुपये. माझ्याकडे कमी याच्यामध्ये ट्रीटमेंट. हे टोंगळा दुखीचं, टोंगळा ट्रान्सप्लांट करायला, टोंगळे दुसरी बसवाले, ऑपरेशन करायला, हे माझ्याकडे निसर्गाप्रमाणे. अशा हे लोकांना समजण्याचा हे आहे. कामाशी मतलब ठेवायचा, जास्त चर्चेची मतलब नाही. मला हे संदेश द्यायचा. युरिन ॲसिडवाले लवकरात लवकर याच्याची प्रॉब्लेम असेल. ठीक आहे, एकापासून लाखो लोकांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय भीम. हे व्हिडिओ आवडल्याच्या नंतर शेअर करा, जेणेकरून लोकांना दात पाडण्यापासून, कॅन्सरच्या किमोथेरपीपासून, चष्मे लावण्यापासून, डोळ्याचं ऑपरेशन करण्यापासून, शुगरच्या वेळा दररोज गोळ्या खायला ते बंद करायचं असेल, BPच्या दररोज गोळ्या खायचं ते बंद करायचं असेल, अशा कोणत्या जे दररोज लागायला गोळ्या त्याचं ट्रीटमेंट बंद करायचं असेल तर माझ्याकडे यायचं. धन्यवाद.